नेरळमध्ये धाडसी घरफोडी। अंबिका अपार्टमेंटमध्ये 7 तोळे सोने व 6 लाखांची रोकड लंपास पोलिसांच्या 4 शोध पथकांकडून तपास सुरू। नेरळ प्रतिनिधी। नेरळ शहरातील राजेंद्र गुरुनगर भागातील अंबिका अपार्टमेंटमध्ये चोरीची मोठी घटना घडली असून या घरफोडीत तब्बल 7 तोळे सोन्याचे दागिने व 6 लाख रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे। या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार गणेश सन्नगरे यांच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही चोरी घडली। मंगळवारी दिनांक 2 सकाळी 10 वाजता घरातील सदस्य गणेश दर्शनासाठी बाहेर गेले होते। हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या दाराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकर फोडला। त्यातून 2 गंठण, कानातले, चैन, ब्रेसलेट, अंगठी असे सोन्याचे दागिने आणि 6 लाख रुपये रोकड असा मोठा ऐवज चोरून नेला। चोरीसाठी वापरलेला लोखंडी रॉड इमारतीच्या जिन्याजवळ पोलिसांना आढळून आला। घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तातडीने 4 शोध पथके तयार केली आहेत। तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे। घटनास्थळी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड व नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे यांनी पाहणी केली। ढवळे यांनी सांगितले की चोरांचा शोध घेण्यासाठी 4 पथके कार्यरत असून डॉग स्क्वॉड देखील घटनास्थळी दाखल होणार आहे। लवकरच गुन्हेगारांचा माग काढण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले। या घटनेनंतर नेरळ परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि शेअर करा।